नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 9वी विषय इंग्लिश लेसन नंबर 4.4 द टेम टेस्ट या पाठाचे मराठीमध्ये ट्रान्सलेशन आपण बघणार आहोत। त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, म्हणजे नवनवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। चला तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। द टेम्पेस्ट म्हणजे एक भयानक वादळ। प्रॉस्पेरो वॉज द ड्यूक ऑफ मिलन। प्रॉस्पेरो हा मिलान लोकांचा सरदार होता। ड्यूक म्हणजे सरदार। इन द किंगडम ऑफ नेपल्स, नेपल्स नावाचं राज्य होतं, त्यामध्ये मिलन लोक राहायचे, त्यांचा तो सरदार होता प्रॉस्पेरो। He was such a studious and learned scholar that he spent most of his time reading books. तो हा एक कसा होता, स्टडियस म्हणजे खूप अभ्यास करणारा, आणि लर्न स्कॉलर आणि शिकण्यामध्ये पण माहिर होता तो, आणि त्याचा खूप सारा जो वेळ होता तो त्याचा पुस्तक वाचण्यामध्ये घालवत होता। While his brother Antonio managed the business of ruling his dukedom, आणि प्रॉस्पेरोचा जो भाऊ होता त्यांचं नाव होतं अँटोनियो, तो त्याचा जो व्यवसाय होता, त्याचं जे राज्य मिळालं होतं त्याच्या भावाला, त्यावरती काय करायचं होतं, रूलिंग करायचा, म्हणजे राज्य करायचा आणि त्याची व्यवस्था बघायचा। नाऊ अँटोनियो वॉज अ ट्रेचरस मॅन। अँटोनियो कसा होता, एक विश्वासघातकी माणूस होता। अँड ही वॉन्टेड टू बिकम ड्यूक ऑफ मिलान इन हिज ब्रदर्स प्लेस। त्याला वाटायचं की आपल्या भावाच्या जागी आपण मिलान लोकांचा सरदार बनायचो, असं त्याचं स्वप्न होतं, आणि त्याच्यासाठी तो विश्वासघातही करायला तयार होता। इनफॅक्ट म्हणजे वस्तुस्था, किंवा आपण म्हणू शकतो की वस्तुस्थिती अशी होती की अँटोनियो वुड नॉट हॅव हेजिटेटेड टू किल प्रॉस्पेरो। म्हणजे अँटोनियो हा प्रॉस्पेरोला मारण्यासाठी बिलकुलही घाबरत नव्हता, किंवा त्याला कसल्याही प्रकारची मनामध्ये काही वाटत नव्हतं, म्हणजे तो प्रॉस्पेरोला मारू शकत होता। बट ही न्यू दॅट द पीपल लव्ड देअर ड्यूक। परंतु त्याला माहीत होतं की लोक त्यांच्या सरदारावरती खूप प्रेम करतात। अँड वुड नेव्हर फॉरगिव्ह हिज मर्डरर, आणि जो त्यांच्या सरदारांना मारेल त्या व्यक्तीला ते कधीही माफ करणार नाही। सो अँटोनियो गॉट टुगेदर विथ अलोन्सो। अँटोनियो हा अलोन्सो सोबत एकत्रित आला। द किंग ऑफ नेपल्स, नेपल्स लोकांचा जो राजा होता अलोन्सो, त्याच्यासोबत हा अँटोनियोने मैत्री केली। हु वॉज प्रॉस्पेरोज इनमी, आणि तो सुद्धा प्रॉस्पेरोचा काय होता, तर शत्रू होता। दे टूक प्रॉस्पेरो टू सी, ते प्रॉस्पेरोला एका समुद्राजवळ घेऊन गेले। अँड व्हेन दे वेअर फार अवे फ्रॉम लँड, म्हणजे ते जमिनीपासून खूप दूरपर्यंत गेले, समुद्राच्या आतमध्ये। They put Prospero and his baby daughter Miranda into a broken old boat and sailed away. त्यांनी प्रॉस्पेरोला आणि त्याची जी छोटीशी मुलगी होती, तिचं नाव होतं मिरांडा, तिला एका तुटक्या बोटमध्ये टाकलं, जुन्यामध्ये, आणि त्यांना दूर समुद्रामध्ये सोडून दिलं। प्रॉस्पेरो अँड मिरांडा वेअर लेफ्ट टू ड्रिफ्ट इन टू द वाईड ओपन सी। प्रॉस्पेरो आणि त्याची जी मुलगी होती मिरांडा, दोन्ही त्या अफाट समुद्रामध्ये तरंगत होते। Thus, Antonio managed to take over the dukedom of Milan. आता अँटोनियोकडे काय आलं, तर मिलान लोकांचा तो सरदार झाला। विथ ऑल इट्स वेल्थ अँड पॉवर, आणि त्यांच्याकडे संपत्ती आणि शक्ती सुद्धा आली। नाऊ अमंग्स प्रॉस्पेरोस कॉर्टियर वॉज अ ट्रू अँड लॉयल लॉर्ड कॉल्ड गॉन्झेलो। प्रॉस्पेरोचा एक जो कोर्टियर म्हणजे दरबारी होता, तो एकदम एकनिष्ठ होता आणि सत्यवान होता, आणि तो म्हणजे गॉन्झेलो। प्रॉस्पेरोचा जो दरबारी होता गॉन्झेलो, तो एकदम निष्ठावंत होता आणि खरी बोलायचा तो। आउट ऑफ लव अँड लॉयल्टी फॉर द राईटफुल ड्यूक, त्यांच्या सरदाराबरोबर एकनिष्ठता आणि प्रेम, आणि त्याच्याबद्दल तो राईटफुल ड्यूक गॉन्झेलो हॅड सिक्रेटली प्लेस्ड इन टू द बोट फ्रेश वॉटर, फूड, क्लोथ अँड अलॉंग विथ देम प्रॉस्पेरोज मोस्ट व्हॅल्यूज पोझिशन हिज बुक। तर गॉन्झेलोनं काय केलं, तर या सर्वांनी त्याला प्रॉस्पेरोला आणि त्याच्या मुलीला
समुद्रामध्ये सोडून दिलं तर ह्यांनी एका फ्रेश वॉटर एका बोटमध्ये अन्न, कपडे आणि प्रॉस्पेरोचं सगळ्यात मोठी आणि जवळचं पोझिशन व्यसन म्हणजे त्यांचं होतं त्याची पुस्तकं, आवडतं गोष्ट म्हणजे पुस्तकं, ते सर्व त्यांनी एका बोटमध्ये टाकलं आणि ते समुद्रात सोडून दिलं प्रॉस्पेरोजवळ. यू कॅन इमॅजिन द हार्डशिप्स फेस बाय प्रॉस्पेरो. आता आपण कल्पना करू शकतो की प्रॉस्पेरोला किती भयानक गोष्टींचा सामना करावा लागला असेल. कास्ट अ ड्रिफ्ट इन अ ओअरलेस बोट विथ अ बेबी गर्ल टू केअर फॉर. ती अशी एका बोटमध्ये ते बसले होते की ज्यामध्ये वल्हे पण नव्हते. वल्हे म्हणजे नाव मागे पुढे नेण्यासाठी ज्या काठ्यांसारखा असतो त्याला म्हणतात ओअर. आणि त्याच्यासोबत याची छोटीशी मुलगी मिरांडा सुद्धा होती. However, they were fortunate that the boat reached an island and they landed in safety. सुदैवाने त्यांची जी जहाज आहे किंवा बोट आहे ते एका बेटाजवळ पोहोचले आणि त्या बेटाजवळ ते सुरक्षित पोहोचले. द आयलँड वॉज ॲन एन्चॅन्टेड आयलँड. म्हणजे ते जे बेट होतं ते म्हणजे एक जादूचं बेट होतं. फॉर इयर्स टुगेदर इट हॅड कम अंडर द स्पेल ऑफ ॲन इव्हिल विच सिकॉरॅक्स नावाचे एक दुष्ट व्यक्ती होती. तिच्यावरती त्याचं राज्य होतं खूप वर्षांपर्यंत. हू हॅड इन प्रिझन ऑल द गुड स्पिरिट शी फाउंड ऑन द आयलँड. जे पण त्या बेटावरती चांगले आत्मे होते त्यांना सर्वांना तिने काय केलं होतं तर सायकोरॅक्सने बंदी बनवलं होतं. शी हरसेल्फ हॅड डाईड बिफोर प्रॉस्पेरोज अरिव्ह ऑन द आयलँड. म्हणजे प्रॉस्पेरो त्या बेटावरती येण्याआधी ती सुद्धा सायकोरॅक्स ही सुद्धा मृत्यू पावली होती. बट द स्पिरिट रिमेन ट्रॅप्ड इन देअर प्रिझन. परंतु तिने ज्या आत्म्यांना एका तुरुंगामध्ये टाकलेलं होतं ते आत्मे तसेच बंदिस्त होते. द ट्रंक्स ऑफ द लार्ज ट्रीज ऑन द आयलँड. त्या आयलँडवरती एक भव्य असं मोठं झाड होतं. त्या झाडांच्या खोडामध्ये त्यांनी त्या सगळ्या आत्म्यांना कैद करून ठेवलेलं होतं. प्रॉस्पेरो वॉज अ ग्रेट मॅजिशियन. प्रॉस्पेरो हा एक महान जादूतज्ञ होता किंवा जादूगार होता. फॉर हिज लाईफ हॅड बीन डिवोटेड टू द स्टडी ऑफ मॅजिक. त्यानं पूर्ण जीवन जादूचा अभ्यास करण्यासाठी घालवलेलं होतं. द पॉवर ऑफ हिज आर्ट इनेबल्ड हिम टू सेट फ्री द इम्प्रिझन स्पिरिट. त्याच्या जादूच्या शक्तीमुळे त्यांनी त्या सर्व आत्म्यांना काय केलं तर मुक्त केलं. ऑफ हुम एरियल वॉज द चीफ. त्या सर्वांचा जो मुख्य होता तो म्हणजे एरियल नावाचा आत्मा. द स्पिरिट वेअर सो ग्रेटफुल टू प्रॉस्पेरो दॅट दे प्रॉमिस टू बी एव्हर ओबिडियंट टू हिज विल. सर्व आत्मेनी प्रॉस्पेरोबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांनी त्याला वचन दिलं की आम्ही तुमची सर्व आज्ञा मानू. इन द वुड्स नियर बाय म्हणजे जवळच्या जंगलामध्ये प्रॉस्पेरो फाउंड कॅलिबन अ ट्विस्टेड अगली मॉन्स्टर. जवळच्या जंगलामध्ये प्रॉस्पेरोला एक कॅलिबन नावाचा भयानक राक्षस भेटला. खूप कुरूप दिसायला होता तो आणि वाकडा तिकडा. ही वॉज द सन ऑफ सायकोरॅक्स. तर सायकोरॅक्स नावाची जी राक्षसी होती तिचा तो मुलगा होता. द विच तो पण एकदम दुष्ट होता. कॅलिबन बिकेम प्रॉस्पेरो सर्वांट. कॅलिबन हा प्रॉस्पेरोचा सेवक बनला. अपार्ट फ्रॉम बिंग हिडियस अँड हॉरिबल इन अपीरन्स ही वॉज ऑल्सो व्हिशियस अँड ब्रुटल इन हिज हॅबिट. म्हणजे तो दिसायला तर क्रूप आणि भयानक होताच, त्यासोबत तो दुष्ट प्रवृत्तीचा होता. नो मॅटर हाऊ हार्ड ही टायर्ड प्रॉस्पेरो कुड नॉट मेक हिम चेंज हिज वे फॉर द बेटर. प्रॉस्पेरोने खूप सारे प्रयत्न करूनही त्या कॅलिबनमध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नव्हती. अँड सो इट वॉज एरियल्स जॉब टू सी दॅट ही कॅरीड आउट हिज टास्क प्रॉपरली. त्यामुळे प्रॉस्पेरो त्याला जे काही काम सांगायचं त्या कामावरती एरियल लक्ष ठेवायचा कॅलिबनवरती की तो काम व्यवस्थित करतो आहे की नाही. हे एरियलला प्रॉस्पेरोने दिलेलं काम होतं. टाइम पास्ट अँड मिरांडा ग्रीव अप टू बी अ स्वीट अँड ब्युटिफुल गर्ल. वेळ निघत गेला आणि मिरांडा एक गोड आणि एक सुंदर मुलीमध्ये म्हणजे मोठी झाली आणि सुंदर आणि अशी गोड दिसत होती. द स्पिरिट्स ऑफ द आयलँड वेअर लॉयल अँड फेथफुल टू प्रॉस्पेरो. आताच्या बेटावरचे जे सगळे आत्मे होते ते कसे होते तर एकनिष्ठ आणि विश्वास होते प्रॉस्पेरोसाठी. हू रूल देम वाईजली अँड वेल. त्यावरती प्रॉस्पेरो हा राज्य करत होता एकदम शहानपणाने आणि छान प्रकारे. नाऊ इट केम टू पास दॅट अलोन्सो किंग ऑफ नेपल्स हिज ब्रदर सेबेस्टियन अँड अँटोनियो. आता
नेपल्स लोकांचा जो राजा होता अलोन्सो, त्याच्याजवळ त्याचा भाऊ सेबेस्टियन आणि अँटिनिवाला द विक्ट ब्रदर ऑफ प्रॉस्पेरो वेअर सेलिंग इन अ शिप क्लोज टू द इन्चॅन्टेड आयलँड. द विक्ट ब्रदर ऑफ प्रॉस्पेरो वेअर सेलिंग इन अ शिप. आता प्रॉस्पेरोचा जो भाऊ आहे आणि अँटोनिओ आणि सेबेस्टियन हे सगळे काय केले तर त्या जादूच्या बेटाजवळ जात होते. द शिप वॉज ऑल्सो कॅरिंग प्रिन्स फर्डिनांड ऑफ नेपल्स. त्यामध्ये नेपल्स लोकांचा जो युवराज होता फर्डिनांड तो सुद्धा बसलेला होता त्या जहाजामध्ये. अँड द ओल्ड लॉयल कोर्टियर गॉन्झोलो. आणि गोंझोलो तो जुना एकनिष्ठ दरबारी होता गॉन्झोलो, तो सुद्धा त्या नावेमध्ये बसलेला होता. द इंटायर पार्टी वॉज रिटर्निंग आफ्टर द मॅरेज सेलिब्रेशन ऑफ देअर प्रिन्सेस इन अ फार ऑफ किंगडम. एका दूरवरच्या राज्यामध्ये त्यांच्या राजकुमारीचा विवाह सोहळा ते आटोपून घरी परतत होते. Knowing that his enemies were near his island, Prospero raised a great tempest with the power of his magic. प्रॉस्पेरोला समजलं की हे सर्व लोक आपल्या बेटाजवळून जात आहेत, तर तेव्हा त्याने काय केलं तर एक जादूचं भयंकर वादळ त्याच्या जादूच्या शक्तीने तयार केलं. द रॉयल शिप वॉज टर्न अँड टॉस्ड ऑन द स्टॉर्मी वेव्ह. त्यांच्या ज्या भयानक मोठ्या शिप होत्या, जहाज होते, ते काय झाले तर वळू लागले आणि लाटांसोबत उसळत होते हवेमध्ये. इट सीम्ड ॲज इफ इट वुड सिंक एनी मोमेंट. असं वाटत होतं की कोणत्याही क्षणाला ते जहाज बुडू शकतात पाण्यामध्ये. अलॉंग विथ ऑल द पीपल्स ऑन द बोट. आणि सोबत जहाजावर असलेले सर्व लोकसुद्धा डुबून जातील असं वाटत होतं. ॲज द टेम्पेस्ट अरेज्ड. आता जो वादळ होतं ते भयंकर वाढत होतं. प्रॉस्पेरो लेड हिज डॉटर टू द शोअर ऑफ द आयलँड. प्रॉस्पेरो त्याच्या मुलीला किनाऱ्यावरती घेऊन आला त्या बेटाच्या. अँड शो हर द शिप स्ट्रगलिंग ऑन द वाईल्ड वेव्ह. आणि त्याने त्याला त्या जहाज होते की जे पाण्यासोबत उसळत होते सर्व जहाज त्याने तिला दाखवली मिरांडाला. मिरांडा अ काइंड हार्टेड गर्ल. मिरांडा कशी होती तर हळव्या मनाची मुलगी होती. बेग्ड हर फादर टू हॅव पिटी ऑन द पीपल कॉट इन द स्टॉर्म. ओ फादर शी बेग्ड. ती तिच्या वडिलांना विनंती करू लागली की या सर्व लोकांवरती दया करा आणि हा वादळ बंद करा. If by your art you have raised this dreadful tempest, please quell the storm now. तुम्ही तुमच्या जादूच्या शक्तीने हे भयानक वादळ निर्माण केला आहे, कृपया करून हे थांबवा आणि त्या निर्दोष लोकांना सोडून द्या. सेव्ह द पुअर सोल ऑन द बोर्ड. त्या जहाजावरती बिचाऱ्या लोकांना तुम्ही वाचवा. Prospero told his daughter not to be afraid. प्रॉस्पेरोने त्याच्या मुलीला सांगितलं की तू घाबरू नकोस. I have so ordered it that no person on that ship will be hurt in any way. मी अशा प्रकारची त्याला आज्ञा दिली आहे म्हणते त्या वादळाला की त्या जहाजामध्ये बसलेल्या एकाही व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा ते कुठल्याही प्रकारची त्यांना इजा होणार नाही. आय इंटेड टू सेव्ह एव्हरी वन ऑफ देम. माझं तर उद्देश आहे की सर्वांना तिथल्या बोटमध्ये असलेल्या सर्व जणांना वाचवायचा. बट व्हॉट आय हॅव डन नाव इज इन युअर इंटरेस्ट. परंतु मी जे काही केलं आहे ते तुझ्यासाठीच केलं आहे. ही सेड टू हर. असं तो तिला म्हणाला मिरांडाला. मिरांडा वाज पझल्ड. आता मिरांडा गोंधळून गेली. व्हाय शुड हर फादर पुट द शिप अँड इट्स क्रू इन पेरिल फॉर हर सेक. तर तिने विचार केला की माझ्या वडिलांनी एवढं मोठं वादळ आणि या लोकांना असं वादळामध्ये का अडकवलं आहे तर माझ्यासाठी कसं काय. देन फॉर द फर्स्ट टाइम. तेव्हा पहिल्यांदा प्रॉस्पेरो टोल्ड हर द स्टोरी ऑफ देअर पास्ट लाईफ. तेव्हा प्रॉस्पेरोने त्याच्या मुलीला त्याच्या जीवनाविषयी कहाणी सांगितली. ही एक्सप्लेन दॅट ही हॅड कॉज्ड द टेम्पेस्ट इन ऑर्डर टू ब्रिंग हिज इनेमीज. तो त्याने सांगितलं की मी माझ्या शत्रूंना इथं आणण्यासाठी मी हे वादळ तयार केलं आहे. अलोन्सो अँड सेबेस्टियन विदिन हिज पॉवर. आता अलोन्सो सेबेस्टियन त्याच्या शक्तीमध्ये आहेत. हॅव्हिंग नॅरेटेड दिस स्टोरी प्रॉस्पेरो टच मिरांडा विथ हिज मॅजिक स्टिक. ही गोष्ट सांगत असताना प्रॉस्पेरोने त्याच्या मुलीला म्हणजे मिरांडाला जादूच्या काठीने काय केलं तर टच केलं. अँड शी फेल्ड फास्ट अस्लीप. आणि तिला पटकन झोप लागली. नाऊ एरियल ॲपियर्ड बिफोर हिम टू गिव्ह ॲन अकाउंट ऑफ द स्टॉर्म. आणि प्रॉस्पेरोसमोर एरियल आला आणि तो एरियल सगळ्या ज्या न्यूज होत्या म्हणजे ज्या काही गोष्टी घडत होत्या तर सगळ्या गोष्टी त्या वादळामध्ये घडलेल्या सगळ्या गोष्टींचा तो काय काय घडत आहे तिथं वादळामध्ये त्या सगळ्या गोष्टींचा तो अकाउंट देत होता म्हणजे त्याचा हिशोब त्यांना देत होता. ही गेव अ लाईव्हली स्टोरी ऑफ द फिअर्स ऑफ द सेलर्स.
त्याने त्या भीत असलेल्या सेलर म्हणजे जहाजात बसलेल्या लोकांची गोष्ट सांगितली. द एन्झायटी ऑफ द लॉर्ड अँड हाऊ प्रिन्स फर्डिनांड, सगळे लोक कशा प्रकारे चिंताग्रस्त आहेत आणि फर्डिनांड किंग अलोन्सो सन हे हॅड लिफ्ट इन टू द सी, आणि अलोन्सो राजाचा जो मुलगा आहे फर्डिनांड त्याने समुद्रामध्ये उडी घेतलेली आहे. हिज फादर अँड द रेस्ट ऑफ द रॉयल पार्टी फिअर दॅट ही वॉज डेड. आता त्याच्या वडिलांना आणि बाकी इतर सर्व लोकांना वाटतं आहे की फर्डिनांड हा मरून गेलेला आहे. द प्रिन्स फॉर हिज पार्ट बिलीव्ह दॅट हिज फादर अँड द अदर लॉर्ड हॅड गॉन डाऊन विथ द शिप, आणि त्या फर्डिनांडला असं वाटतं आहे की जहाजामधलेले सगळे लोक बुडून आणि त्याचे वडीलसुद्धा मरून गेलेले आहेत. एरियल सॉंग्स, एरियलने म्हटलेलं गाणं बघा इथं दिलेलं आहे. फुल फॅदम फाईव्ह दी फादर्स लाईज ऑफ हिज बोन्स आर कोरल मेड, those are pearls that were his eye, nothing of him that doth fade, but both suffer a sea change into something rich and strange. Sea nymphs are leading his snail, hark now I hear them ding dong bell. इन रिॲलिटी म्हणजे खरं म्हटलं तर एरियल इन्फॉर्म प्रॉस्पेरो द शिप वॉज सेफ्टली अँकर्ड इन द कॉर्नर ऑफ द आयलँड. तर प्रॉस्पेरोला एरियलने सांगितलं की त्यांचे जे जहाज आहे ते एका कोपऱ्यावरती उतरलेलं आहे बेटावरती. फर्डिनांड वॉज ऑल अलोन ऑन द बीच अँड अलोन्सो अँटोनिओ गॉन्झालो अँड द अदर वेअर वॉन्डरिंग अबाउट ऑन द आयलँड. म्हणजे फर्डिनांड आणि बाकीचे लोक होते जहाजावरती, अलोन्सो अँटोनिओ गॉन्झालो हे सगळे एकदम आश्चर्याने भटकत होते त्या बेटावरती, नॉट नोईंग वेअर टू, आणि त्यांना समजत पण नव्हतं की कुठे जावं. एरियल माय जॉयफुल स्पिरिट सेड प्रॉस्पेरो, प्रॉस्पेरो म्हणाला की माझ्या उत्साही आत्म्या किंवा हां असंच म्हणू शकतो आपण त्याला. एरियल म्हणजे माझ्या उत्साहीफुल आत्म्या, उत्साहपूर्ण आत्म्या एरियल असं त्या प्रॉस्पेरो म्हणाला. ब्रिंग फर्डिनांड हिअर ॲट वन्स, फर्डिनांडला इथं घेऊन ये पटकन. फॉर माय डॉटर मस्ट सी हिम, माझ्या मुलीला त्याला बघावं लागेल. रिमेंबर मास्टर आय हॅव सर्व यू जॉयफुली ऑल दिस इयर्स, मी तुम्हाला पूर्ण वर्षभर आनंदाने मी तुमची सेवा केलेली आहे. अँड यू प्रॉमिस मी दॅट यू वूड सेट मी फ्री वन डे, आणि एका दिवशी तुम्ही मला मुक्त करणार असं तुम्ही मला वचनसुद्धा दिलेलं आहे. ओबे माय कमांड्स नाऊ प्रॉस्पेरो सेट टू हिम, प्रॉस्पेरो त्याला म्हणाला की माझं आज्ञेचं पालन कर. अँड इन 2 days आय शॅल सेट यू फ्री, आणि 2 दिवसामध्ये मी तुला मुक्त करून टाकेल. एरियल अझुमिंग अ फॉर्म व्हिजिबल टू फर्डिनांड, आता एरियल जो आहे तो काय झाला फर्डिनांडसाठी अदृश्य झाला. इन्चॅन्टेड द प्रिन्स विथ अ ब्युटिफुल सॉंग, त्याने जादू केली त्या राजकुमारावरती एका सुंदर गाण्याने. लीडिंग हिम केअरफुली इन टू द प्रेझेन्स ऑफ प्रॉस्पेरो अँड मिरांडा, आणि त्याने त्या फर्डिनांडला प्रॉस्पेरो आणि मिरांडाच्या समोर आणलं. अँड ऑल हॅपन्ड एक्झॅक्टली ॲज प्रॉस्पेरो हॅड प्लॅन, आणि प्रॉस्पेरोने जशी योजना केली होती तशाच प्रकारचं घडत होतं. मिरांडा हू हॅड नेव्हर एव्हर सीन एनी ह्युमन बिईंग एक्सेप्ट हर फादर, आता मिरांडाने ती बेटावर वाढत असल्यामुळे तिने कोणत्याही प्रकारचा मनुष्य बघितलेला नव्हता तिच्या वडिलांना सोडून. लुक्ड ॲट द हँडसम यंग प्रिन्स अँड वॉज थ्रिल्ड, ती त्या सुंदर राजकुमाराकडे बघितलं आणि तिच्या अंगावरती शहारे आले. आय माईट कॉल हिम अ थिंग डिव्हाइन, शी एक्सक्लेम, ती म्हणाले की कदाचित हे तर एकदम दैवी गोष्ट आहे. फॉर नथिंग नॅचरल आय एव्हर सॉ नो सो नॉबल, किती सुंदर गोष्ट मला बघायला मिळाली. फर्डिनांडला सुद्धा असंच वाटलं. वॉज ॲस्टोनिश टू सी सच अ ब्युटिफुल यंग गर्ल इन अ डेसोलेटेड प्लेस लाईक द आयलँड, एवढ्या अशा बेटावरती ही एवढी सुंदर मुलगी कशी काय असा त्याला प्रश्न पडला आणि तो मंत्रमुग्ध झाला. मोस्ट शुअर शी इज द गॉडेसेस ऑफ द आयलँड, त्याला तर वाटलं की ही ह्या बेटाची जज काही देवी आहे. ही थॉट टू हिमसेल्फ, त्याने स्वतःतल्या मनात विचार केला. ॲज दे गेज्ड ॲट इच अदर इन वंडर, दोघांनी एकमेकांकडे आश्चर्याने बघत होते. ॲडमायरेशन अँड लव म्हणजे कौतुक आणि प्रेम. प्रॉस्पेरो वॉज सिक्रेटली प्लीज, आणि प्रॉस्पेरो कौतुक आणि प्रेमाने प्रॉस्पेरोला खूप एकदम आनंद होत होता. बट आउटवर्डली ही प्रिटेंड टू बी अँग्री, परंतु प्रॉस्पेरो हा बाहेरून असं दाखवत होता की त्याला राग आलेला आहे. ही अक्यूज द प्रिन्स ऑफ स्पाय ऑन द आयलँड टू कॅप्चर इट फॉर हिमसेल्फ, आणि तर प्रॉस्पेरोने त्या राजकुमाराला सांगितलं की तू एक चोर म्हणून इथं आला आहे आणि
आता मी तुला पकडून घेणार आहे. फॉलो मी ही सेड टू द प्रिन्स. तो प्रॉस्पेरो त्या प्रिन्सला म्हणाला की तू माझ्यासोबत चल. आय शॅल टाय यू अप नेक अँड फीट टुगेदर. मी तुझे हातपाय बांधून मान बांधून ठेवतो अँड फीट टुगेदर, आणि पाय पण बांधून ठेवतो. द ब्रेव प्रिन्स ड्रीव हिज स्वॉर्ड टू डिफेंड हिमसेल्फ. त्या शूर राजकुमाराने त्याची तलवार काढली स्वतःचा बचाव करण्यासाठी. बट प्रॉस्पेरो वेव्ड हिज मॅजिक स्टिक अँड द प्रिन्स वॉज फेस टू स्टँड लाईक अ स्टॅच्यू ॲज स्टील ॲज स्टोन. आणि प्रिन्सने आणि जादूची काठी प्रॉस्पेरोने काढली आणि त्याच्यावरती जादू केली आणि त्याला एका पुतळ्याप्रमाणे स्थिर बनवला दगडाचा. मिरांडा बेग्ड हर फादर टू बी काइंड टू द स्वीट प्रिन्स. मिरांडाने तिच्या वडिलांजवळ याचना केली की तुम्ही या अशा सुंदर राजकुमाराला सोडून द्या. बट प्रॉस्पेरो टूक द प्रिन्स टू अ केव. परंतु प्रॉस्पेरो त्या राजकुमाराला घेऊन एका गुफेमध्ये गेला. व्हेअर ही वॉज मेड टू वर्क कॅरिंग हेवी लॉक्स. धिस वॉज ओनली अ ट्रायल ऑफ हिज लव. तो एका खोलीमध्ये त्या फर्डिनांडला घेऊन गेला. This was only as a trial of his love for, and he wanted them from afar. He saw the young people talking to each other. जेव्हा तो दुरून बघितलं त्या गुफेमध्ये तर प्रॉस्पेरोने बघितलं की दोघी एकमेकांशी काय करत होते तर गप्पा करत होते दोघी. गेटिंग टू नो इच अदर अँड व्हेरी सून फॉलिंग इन लव्ह विथ इच अदर. दोघी एकमेकांना समजून घेत होते आणि एकमेकांच्या प्रेमामध्ये पडलेले होते. कोण? फर्डिनांड आणि मिरांडा. आय शॉल बी काइंड ऑफ नेपल्स वन डे. I shall be king of Naples one day, फर्डिनांड सेड टू मिरांडा. फर्डिनांड मिरांडाला म्हणाला की मी एक दिवस नेपल लोकांचा राजा होणार आहे. अँड यू शॉल बी माय क्वीन. आणि तू माझी राणी होणार आहे. आय प्रॉमिस यू. मी तुला हे वचन देतो. ॲट दिस प्रॉस्पेरो स्माइल्ड. हे बघून प्रॉस्पेरोला आनंद वाटला आणि तो त्याच्या चेहऱ्यावरती हास्य आलं. अँड अपेरिंग बिफोर देम सेड टू फर्डिनांड. आणि त्यांच्यासमोर तो प्रकट झाला आणि म्हणाला फर्डिनांडला, ऑल युअर ट्रबल्स वेअर मिअरली ट्रायल्स ऑफ युअर लव्ह. मी तुझ्यासोबत जे काही गोष्टी केल्या त्या सगळं तुझ्या प्रेमाची परीक्षा घेण्यासाठी केल्या आहेत. अँड यू हॅव नोबली स्टूड द टेस्ट. आणि तू सगळ्या परीक्षा पास झालेला आहे. नाऊ आय गिव्ह यू माय डॉटर अ प्राइसलेस गिफ्ट. आता मी तुला माझी मुलगी माझं प्राइसलेस गिफ्ट म्हणजे पैशांमध्ये मोजता न येणारं असं जे बक्षीस आहे मी तुला देतो आहे. In the meanwhile, in another part of the island, the evil and treacherous Antonio was once again plotting a murder. बेटाच्या दुसऱ्या बाजूला तो दुष्ट आणि विश्वासघातकी अँटोनियो होता. तो पुन्हा एकदा मारण्याची योजना तयार करत होता. दिस टाइम ही प्लॅन टू किल किंग अलोन्सो. यावेळेला त्याने योजना बनवली की राजा अलोन्सोला मारून टाकायचं. सो दॅट हिज ब्रदर सेबेस्टियन कुड बिकम द किंग. त्याच्यामुळे त्याचा जो भाऊ आहे अलोन्सोचा भाऊ सेबेस्टियन तो राजा बनेल. द टू विक्ड मेन वेअर अबाउट टू किल द स्लिपिंग किंग. या दोघी जणांनी त्या झोपलेल्या राजाला मारण्याचा प्रयत्न केला. व्हेन एरियल वोक अप हिम सेव्हिंग हिज लाईफ इन द निक ऑफ टाईम. परंतु एरियलने त्याला योग्य वेळेवरती जागे करून त्याचं प्राण वाचवले. मेनी मोर ट्रिक्स डिड एरियल प्ले ऑन प्रॉस्पेरोज एनिमी. एरियलने प्रॉस्पेरोचे जे शत्रू होते त्यांच्यावरती खूप साऱ्या जादूच्या ट्रिक चालवल्या. ही कॉज देम टू वंडर अबाउट. त्याला त्यांनी भटकत ठेवलं. ही फिल्ड देअर इयर्स विथ स्ट्रेंज अँड फ्राइटफुल नॉईज. त्यांनी त्यांच्या कानांमध्ये असे भयानक असे आणि भीतीदायक आवाज काढले. व्हेन दे वेअर फेंट विथ हंगर. जेव्हा ते एकदम भुकेने त्यांना भूक लागली होती. ही सेट अ ह्यूज बँक्वेट बिफोर देम. त्यांनी त्यांच्या पुढे खूप मोठी मेजवानी मांडली. ओनली टू टेक इट अवे व्हेन दे टच द फूड. आणि जेव्हा ते त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत तेव्हा एरियल त्याला अदृश्य करून टाकायचा. When the men were nearly out of their senses with fear and hunger, Ariel reminded them of their treachery and weakness in the past. जेव्हा त्यांचे जे इंद्रिय होते ते भीतीने आणि भुंकेने एकदम ग्रासून गेलेले होते तेव्हा एरियल त्यांना आठवण करून द्यायचा की त्यांनी कशा प्रकारे विश्वासघात आणि दुष्टपणा केलेला आहे त्यांच्या भूतकाळामध्ये. किंग अलोन्सो अँड द लॉयल लॉर्ड गॉन्झोलो वेअर फिल्ड विथ ग्रीफ. म्हणजे राजा अलोन्सो आणि जो गॉन्झेलो होता ते काय झाले तर दुःखाने भरले. फॉर ऑल द इनजस्टिस दॅट हॅड बीन डन टू प्रॉस्पेरो. म्हणजे प्रॉस्पेरोसोबत जो काही अन्याय झालेला होता त्याच्याविषयी ते खूप दुःख व्यक्त केलं त्यांनी. इन दिस रिपेंटन्स मूड एरियल ब्रॉड देम बिफोर प्रॉस्पेरो. या प्रस्ताव म्हणजे रिपेंटंट म्हणजे काय की ते एकदम पश्चातापाचं त्यांचे मन झालेलं होतं आणि एरियल
त्यांना प्रॉस्पेरोच्या समोर घेऊन आला. ॲट फर्स्ट दे कुड हार्डली रिकग्नाइज द फॉर्मर ड्यूक ऑफ मिलन. पहिल्यांदा तर त्यांना तर ओळखूच आलं नाही की हा मिलन लोकांचा सरदार होता. फॉर ही वॉज क्लोथिंग इन हिज मॅजिक रोप, कारण प्रॉस्पेरो त्याच्या जादूच्या कपड्यांमध्ये होता, पोशाखामध्ये होता. बट प्रॉस्पेरो रिव्हील्ड हिमसेल्फ, परंतु प्रॉस्पेरोने स्वतःचं परिचय दिला टू देम इन हिज ओन फॉर्म, आणि स्वतः पुन्हा अगोदरच्या रूपामध्ये येऊन. ही थँक्ड गॉन्झालो फॉर हिज काइंडनेस, त्याने गॉन्झालोला त्याच्या दयेबद्दल धन्यवाद दिले. अँड रिप्रोच द किंग अँड अँटोनिओ फॉर देअर ट्रेचरी, आणि त्याने राजाला आणि अँटोनिओला त्याच्या विश्वासघाताबद्दल काय केलं तर माफ केलं. द किंग अँड द अदर कोर्टियर वेअर अशेम्ड, राजा आणि इतर जे दरबारी होते त्यांना स्वतःची लाज वाटली. दे बेग्ड प्रॉस्पेरोज फॉरगिव्हनेस, त्यांनी प्रॉस्पेरोसमोर भीक मागितली क्षमेची. आय हॅव बीन डली पनिश फॉर माय सिन्स, मला माझ्या पापांची शिक्षा झालेली आहे. क्राईड किंग अलोन्सो, राजा अलोन्सो त्याला म्हणाला. फॉर आय हॅव लॉस्ट माय सन, मी माझ्या मुलाला गमवलं. अँड माय किंगडम इज विदाऊट अँड हेअर, आणि माझं राज्य जे आहे ते बिना वारसाचं राहिलं आहे. म्हणजे हेअर म्हणजे माझ्या राज्याला कोणताच वारस राहिलेला नाही. प्रॉस्पेरो ड्रू बॅक अ कर्टन फ्रॉम द इंट्रास ऑफ हिज केव, प्रॉस्पेरोने त्याच्या गुफेवरचा पडदा हटवला, दरवाजावरचा, आणि इनसाइड दे सॉ फर्डिनांड आणि मिरांडा, आणि त्यांनी फर्डिनांड आणि मिरांडा दोघांना बघितलं. हॅपीली प्लेइंग अ गेम ऑफ चेस, ते दोघी आनंदाने चेस खेळत होते. हाऊ हॅपी अलोन्सो वॉज टू सी हिज लॉस्ट सन, अलोन्सोला खूप आनंद झाला त्याच्या हरवलेल्या मुलाला बघून. हाऊ थ्रिल्ड ही वॉज टू हिअर दॅट फर्डिनांड वॉज टू मॅरी द ड्यूक ऑफ मिलन्स ब्युटिफुल डॉटर, तेव्हा अलोन्सोला खूप अंगावरती शहारे आले की त्याला तेव्हा समजलं की फर्डिनांड आणि ड्यूक लोकांचा मिलन लोकांचा जो सरदार आहे त्याची मुलगी, या दोघांचं लग्न होणार आहे. सो इट ऑल एंडेड हॅपीली, सर्वचं सर्व एकदम आनंदाने संपलं. प्रॉस्पेरो अश्युर्ड देम दॅट देअर शिप वॉज सेफली अँकर्ड, प्रॉस्पेरोने त्यांना खात्री पटवली की त्यांची जी शिप आहे म्हणजे जहाज आहे ते सुरक्षितपणे पोहोचलेले आहे. अँड ईच अँड एव्हरी सेलर वॉज सेफ ऑन बोर्ड, आणि सगळे लोक व्यवस्थित आहे, सुरक्षित आहेत. ऑन द फॉलोइंग डे, नंतर त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी दे ऑल सेट सेल फॉर नेपाळ, दुसऱ्या दिवशी ते परत नेपाळला निघाले. वेअर फर्डिनांड अँड मिरांडा वेअर टू बी मॅरीड, जिथं फर्डिनांड आणि मिरांडाचं लग्न होणार होतं. वेविंग देम गुड बाय, त्यांनी त्याला गुड बाय केलं. एरियल प्रॉमिस देम काम सीज अँड फेवरेबल वाइंड्स, एरियलने त्यांना सांगितलं की बा मी काम सीज अँड फेवरेबल वाइंड, हवा पण चांगली राहील आणि समुद्र पण शांत राहील. प्रॉस्पेरो हॅड सेट हिम फ्री टू वंडर व्हेअर ही वुड, आणि प्रॉस्पेरोने सुद्धा एरियलला मुक्त केलं ॲज फ्री ॲज द एअर, हवेप्रमाणे त्याला मुक्त केलं. दस आफ्टर मेनी इयर्स ऑफ हार्डशिप, अशा मोठ्या खूप दिवसांच्या कष्टानंतर प्रॉस्पेरो वॉज बॅक इन मिलन, प्रॉस्पेरो हा मिलनमध्ये आला. वेअर हिज पीपल वेलकम हिम विथ ग्रेट लव अँड जॉय, तिथं त्या लोकांनी सर्वांनी त्याला प्रेमाने आणि आनंदाने त्याचं स्वागत केलं. ही डिसाइडेड टू ब्रेक हिज मॅजिक स्टिक अँड गिव्ह अप द प्रॅक्टिस ऑफ मॅजिक, तेव्हा त्याने ठरवलं की आपण जादूची छडीचा वापर करणं बंद करू नये, आपलं जादूचे जे काही सराव आहे तो पण बंद करू, आणि त्याची जादूची काडी ती मोडून टाकली. ही वॉज हॅपी अँड प्लीज टू बी बॅक इन मिलन, तो पण आनंदी झाला होता मिलनमध्ये येऊन. बट ही वॉज हॅपी अबव ऑल टू फॉरगिव्ह हिज ओल्ड एनिमी हू हॅड फ्रॉम हिम क्रुएली, म्हणजे त्याच्या शत्रू होते की जे त्यांनी त्या प्रॉस्पेरोला मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला, परंतु त्यांनी त्याला माफ केलं. त्याच्यामुळे सुद्धा प्रॉस्पेरोला खूप आनंद झालेला होता. इव्हन दो दे हॅड बीन ॲट हिज मर्सी, तरी पण त्याने त्यांच्यावरती दया दाखवली. ही डिड नॉट टेक रिव्हेंज ऑन देम, त्याने त्यांचा बदला घेतला नाही. बट व्हेरी नोबली, परंतु एकदम उदारतेने फॉरगिव्ह देम, त्यांना माफ केलं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे जर टेम्पेस्ट हा जो लेसन होता त्याचे मराठीमध्ये आपण ट्रान्सलेशन बघितलं आहे. तर आय होप दोस्तों मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी जे सांगितलेलं आहे तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेशन ते सुद्धा समजलेलं असेल. तर हा व्हिडिओला नक्की शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा. भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.